नमस्कार मित्रांनो, मी सुनील शिवशरण बोलत आहे. आता सध्याला सातारा जिल्ह्यामध्ये फलटण तालुक्यात कुरोली गावामध्ये म्हणजे जे पुणे पंढरपूर जे पालखी मार्ग आहे, पालखी मार्गापासून अगदी 1.5-2 किलोमीटर अंतरावरती आपल्याकडे आता सध्याला 17 एकर 30 गुंठे म्हणजे जवळजवळ 18 एकर शेती आपल्याकडे बागायती शेती बरं का, बागायती शेती विकायला आलेली आहे. मी सध्याला उभारलो ते कुरोली गावात म्हणजे जे पालखी मार्ग आहे, भक्तांचा मार्ग आहे, त्याच्यापासून अगदी किती 1.5 ते 2 किलोमीटर कुरोली गाव आहे आणि फलटण इथून 20 किलोमीटर आहे. त्या 20 किलोमीटर गावाच्या अंतरावरती जे 18 एकर आहे त्याला इतकं पाणी आहे, पुष्कळ पाणी आहे. फक्त पाहायला कोण नाही म्हणून करायला कोण नाही. पूर्वी हे बागायती क्षेत्र होतं. आता सध्याला आमचे मित्र डॉक्टर साहेबांकडे आहे. आता जवळजवळ 1,500 ते 2,000च्या मध्ये अगदी चंदनाची झाडं आहेत. त्यामध्ये चंदनाची झाडं पण असून इतर झाडं आहेत. तुम्हाला इतर फळबाग किंवा ऊस वगैरे लावायचं असेल तर ते पण लावू शकता. ज्या बंधाऱ्यावर उभारलं आहे तिथून 60 गुंठे म्हणजे एकूण 1.5 एकरच्या आसपास खडकाळ रान आहे. त्याच्यानंतर संपूर्ण काळं रान आहे. अगदी संपूर्ण क्षेत्र रोडला आहे. त्याच्यामध्ये 4,000 स्क्वेअर फूट बांधकाम आहे. कामगारांसाठी राहण्याची सोय, स्वतःला राहण्याची सोय, अख्ख्या शेतामध्ये पाईपलाईन वगैरे आहे. जिथं उभारलं बंधाऱ्यावर आहे, पूर्ण पाणी आहे. तर ते आता मी तुम्हाला दाखवतो, इतर माहिती देतो. या तर मित्रांनो, हा तलावावरचा बंधारा आता उन्हाळ्याचा दिवस आहे, फुल उन्हाळा आहे, उन्हाळ्यात आलो आहे. मी बघा, हे बंधारा आहे आणि ह्या बंधाऱ्यावर ही संपूर्ण दिसणारं तुम्हाला पाणी दिसतं. हे बघा, फुल पाणी आहे, अशा पद्धतीने पाणी आहे. हे पाणी आहे आणि विहीर म्हणजे 2 विहिरी आहेत. एक स्वतंत्र विहीर आणि स्वतंत्र पाईपलाईन दुसऱ्या विहिरीत हिस्सा आहे. त्यानंतर बंधाऱ्यावरून पाईपलाईन आहे. तर ही विहीर आहे. आता विहिरीकडे जाऊ आपण. तर चला विहीर दाखवतो. ही 6 इंची पाईप आहे. बघा, ही पाणी आहे, हे संपूर्ण पाणी आहे. हे 6 इंची पाईपलाईन आहे. हा बंधारा आहे. हे बघा, ही विहीर आहे. आता विहिरीकडे चाललो आहे आपण. विहिरीवरनं सुद्धा स्वतंत्र पाईपलाईन आहे. आता विहीर दाखवतो, चला. तर ही विहीर काठोकाठ भरलेली विहीर आहे. हे बघा, हे पाईपलाईन आहे, हे बंधारा आहे. हे बघा, ही विहीर आहे. ह्या बंधाऱ्यापासून ही खडकाळ दिसते रान, ही शेती आहे. 60 गुंठे म्हणजे 1.5 एकर खराब आहे. आणि त्याच्यानंतर दिसणारी संपूर्ण बागायती शेती दिसते, झाडे दिसतात. आणि तुम्हाला वस्तीवर नेऊन चंदनाचे व इतर झाडं दाखवतो, चला. अशा पद्धतीने 2 बाजूनी शेताला संपूर्ण रस्ता आहे. रस्त्याची काही अडचण नाही. हा बंधारा वगैरे तुम्हाला दाखवलेला आहे पलीकडचा मी. हा रस्ता हे संपूर्ण आपल्या क्षेत्रामध्येच आहे. हा रस्ता एक क्षेत्रामध्येच आहे. आणि जो मळा आहे तर हे आहे, हे बघून घ्या. असा रस्ता आहे. अशा पद्धतीने हे बघा, आता निघून दाखवतो, चला. हे बघा, हे फिल्टर आहे, सँड फिल्टर आहे. अशा पाईपलाईन अगदी ह्याच्यामध्ये आहेत. हे बघून घ्या. असे सुबाबळ वगैरे लावून असं जंगल केलं होतं. अगदी छानसं नयनरम्य ठिकाण, म्हणजे एकदम शांत परिसर. हे असं 4,000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम आहे. हे बघा, असं आपण अगदी जंगलात चाललो की काय अशा पद्धतीने हा भाग आहे. स्वतःला राहून कामगारांना राहण्यासाठी असा बांधलेला आहे. हे बघा, हे बांधकाम आहे, हे बघून घ्या. हे अशा पद्धतीने बांधकाम आहे. हॉल आहे, शेड आहे. हे बघा, हे रूम आहेत, हे बघून घ्या. 1 2 3 4 5 6 7 अशा पद्धतीने बांधकाम आहे. हे अशा पद्धतीने आहे. अगदी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी आलो आहे अशा पद्धतीने इथलं वातावरण आहे. पाणी पुष्कळ आहे. सुबाबळ म्हणजे हे पण झाडं असे लावलेले आहेत, जंगला टाईप केलेलं आहे. ॲक्च्युली पूर्वी इथं ऊस वगैरे सगळं होतं, पण हौशी व्यक्ती आहे
त्यांना अशा पद्धतीने प्रॉपर्टी पाहिजे म्हणून त्यांनी केलेली आहे. तर आता तुम्हाला इतर अजून प्रॉपर्टी दाखवतो, आतमध्ये येऊन चला. हे अशा पद्धतीने अगदी जंगल केलेलं आहे. एखादी संस्था असेल तर खूप छान आहे. हे बघा, अशी पाईपलाईन आहे. करायला कोण नाही, अगदी जमीन पण काळी कसदार आहे, अलीकडे चांगली आहे. हे बघा, पूर्ण जंगल केलेलं आहे. पूर्ण नाही, काही अर्धा भाग जंगल असा केलेला आहे. तर अर्धा भाग नांगरून वगैरे ठेवलेला आहे. पण तिकडे नांगरलेल्या ठिकाणी मी जाऊ शकत नाही, कारण की आता खूप ऊन आहे. अगदी भर दुपारी 1-2च्या दरम्यान मी इथं आलो आहे. हे बघा, पूर्ण ड्रीप आहे शेताला. पूर्ण शेताला ड्रीप आहे. 60 गुंठे म्हणजे 1.5 एकर सोडला तर चांगली काळी कसदार जमीन, ऊस किंवा इतर ज्यांना संस्था आहे, मंदिर मठ किंवा जंगलामध्ये राहण्यासाठी ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. पाणी आहे, फुल्ल पाणी आहे. हे बघा, अशा पद्धतीने आहे. तर त्याला इतर माहिती देतो. तर आपण आता शेतातून बाहेर पडतोय. हाच रस्ता आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे मंदिर आहे, गाव आहे. हे बघा, आणि हा रस्ता आहे. हे मंदिर गाव तर दिसतं तुम्हाला, टाकी वगैरे. आणि हे वस्ती आहे. संपूर्ण जंगलासारखं केलेलं आहे. असा रस्ता आहे. हे बघा, ही संपूर्ण शेती रस्त्याला आहे, म्हणजे 2 ठिकाणी रस्ते आहेत. असा रस्ता आहे. हे बघा, असा रस्ता आहे. अशा पद्धतीने म्हणजे ह्या शेतीला म्हणजे कॉर्नर पीस आहे. 18 एकर हा कॉर्नर पीस आहे. असा रस्ता आहे. हे बघा, ही शेती आहे. ही दिसती, हे रान दिसतं, ही शेती आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने आहे. आता इतर माहिती संपूर्ण सांगतो. तर मित्रांनो, ही फलटण तालुक्यातली संपूर्ण शेती तुम्हाला दाखवलेली आहे. अजून एक वेळेस सांगतो मी, फलटण पंढरपूर पालखी मार्गावरती कुरुल गाव आहे. अगदी पालखी मार्गापासून 1.5 किलोमीटरच्या आसपास ही शेती बसते. अगदी फुल पाणी आहे. कडेला तुम्ही बघितलेलं आहे, बंधारा वगैरे आहे. बंधाऱ्याला लागूनच म्हणजे शेती आहे. 18 एकर आहे. 18 एकरमध्ये तिथं राहतं घर किंवा कामगारांसाठी वस्ती पण दाखवलेली आहे तुम्हाला मी. मात्र झालं काय आहे की पूर्वी त्या ठिकाणी ऊस होता. मात्र ज्या व्यक्तीने ही घेतली होती शेती, त्यावेळेस त्यांना एका निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी त्यांनी संपूर्ण झाडं लावली होते. तर मी आता आलो इकडे, तर त्यावेळेस दुपारचे 2 वाजले होते. उन्हाचा कडाका भरपूर होता. त्यामुळे मी संपूर्ण शेती 4 कोपरे बघू शकलो नाही. जेवढी बघितली मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्याच प्रकारे ह्याच्यामध्ये जवळजवळ मालकाने सांगितलेलं असं आहे, मी माझ्या मनाचं सांगितलं की जवळजवळ 1,500च्या आसपास चंदनाची झाडं आहेत ह्याच्यामध्ये. व इतर झाडं असेच जंगल टाईप, म्हणजे एक वेगळ्या वातावरणात राहण्यासाठी त्यांचं हे आहे. त्याला पाणी, पुष्कळ पाणी आहे, भरपूर पाणी. एवढं उन्हाळ्यात सुद्धा पाण्याचा तिथं तुटवडा नाही. पाणी फुल पाणी आहे. बंधाऱ्याचं आहे, स्वतंत्र विहीर आहे, बंधाऱ्यानं पाईपलाईन आहे, अजून एक विहीर आहे, बोर. म्हणजे पाण्याला काही कमी नाही. पूर्ण ड्रीपवर फिरती. मात्र मालकाला त्या बघायला वेळ नसल्यामुळे ते सगळं तुम्हाला ते सुकल्यासारखं दिसत होतं. कारण मला सुद्धा सुकल्यासारखं दिसत होतं. त्याला पाणी सोडल्यानंतर अगदी परत ते हरित क्रांती अशा प्रकारे जंगल टाईप निसर्ग सान्निध्यात राहण्यासारखी अशी शेती आहे. तर पालखी मार्गावर आहे. ह्याची प्राईस कोट केलेले आहे त्यांनी, निगोशिएबल आहे. 25 लाख रुपये प्राईस कोट केलेले आहे. एकरी 25 लाख रुपये त्याची प्राईस कोट आहे. मात्र बैठकीला बसल्यानंतर बऱ्यापैकी कमी जास्त होणार आहे. त्याच पद्धतीने माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातून म्हणजे काही जिल्ह्यातून, एक 8-10 जिल्ह्यातून मला प्रॉपर्टी घेणारे आणि प्रॉपर्टी देणारे ह्या दोघांचे फोन असतात. माझ्याकडे भरपूर प्रॉपर्टी विकायला मिळत असते आणि ग्राहकसुद्धा तेवढे आहेत. ज्यांना प्रॉपर्टी विकायची आहे किंवा विकत घ्यायचं आहे त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. माझ्याकडं प्रॉपर्ट्या अवेलेबल आहेत, सेवा दिली जाईल. त्याच पद्धतीने माझ्याकडे नवनवीन विक्रीस येणाऱ्या प्रॉपर्टीचे आपल्याला
नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.